तिकडे मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्य सरकारनं लाखो कुणबी नोंदी शोधल्या, मराठा समाजासाठी आरक्षणाचा मार्ग मोकळा केल्याचा दावा केला। पण आता त्याच कुणबी आणि मराठा कुणबी प्रमाणपत्रांच्या जात वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलाय। राज्यभरातील जवळपास 3 लाख अर्जांपैकी केवळ 219 अर्ज नामंजूर झाले असले तरी काही लोकप्रतिनिधींची जात वैधता रद्द झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात रणशिंग फुंकलंय। पाहूया। मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्य सरकारने न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरू केली। जुन्या महसुली अभिलेखांमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी अशा लाखो नोंदी शोधण्यात आल्या आणि या नोंदींच्या आधारे मराठा समाजातील अनेकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग खुला झाला। मात्र आता त्याच प्रमाणपत्रांच्या जात वैधतेवरून नवा वाद उभा राहिलाय। 24 ऑक्टोबर 2023 ते 31 जुलै 2026 या कालावधीत राज्यातल्या जात पडताळणीच्या आकडेवारीवर एकदा नजर टाकूया। 2,96,246 एवढे अर्ज या कालावधीत करण्यात आले। त्यापैकी 2,59,844 अर्ज वैध ठरले, तर फक्त 219 अर्ज हे नामंजूर करण्यात आले। यापैकी 10,843 अर्ज अजूनही प्रलंबित आहेत। अधिकृत आकडेवारीनुसार राज्यभरात अवघे 219 अर्ज नामंजूर झालेत, म्हणजेच नामंजुरीचं प्रमाण अत्यंत कमी असल्याचं सरकारी यंत्रणांचं म्हणणं आहे। मात्र मराठवाड्यातील काही लोकप्रतिनिधींचे अर्ज नामंजूर झाल्यानं हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। जात पडताळणी संदर्भात मराठवाड्यात नेमकं कसं चित्र आहे पाहूया। 20,143 एवढे एकूण अर्ज करण्यात आले, तर 15,597 अर्ज यापैकी वैध ठरले, तर फक्त 61 अर्ज हे अवैध ठरवण्यात आले। 1,957 अर्ज प्रलंबित आहेत, तर 0.30% एवढं नामंजुरीचं प्रमाण आहे। परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर परिसरातील 4 महिला लोकप्रतिनिधींची कुणबी अथवा मराठा कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आली आहेत। समितीच्या मध्ये आवश्यक पितृक नातेसंबंध आणि कुणबी वंशपरंपरेचे कागदोपत्री पुरावे सादर करण्यात त्रुटी राहिल्यात। या निर्णयानंतर संपूर्ण प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय आणि याच मुद्द्यावरून मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले। बावनकुळेने पत्र का दिलं? शिरसाटनी व्हॅलिडिटी रद्द का करायला लावल्या आणि त्याची मीडिया ट्रायल का घेतली? तुम्हाला हैदराबाद आणि सातारा संस्थानाने सोलापूरचं गॅजेटियर द्यायचं नव्हतं। तुम्हाला मी 1 वर्ष झालंय मुंबईत आल्यापासून 58 लाख नोंदीचा डाटा मागतोय, तुम्ही देत नाही, तर मी माझ्या मराठ्याला देतो तुमची नोंद निघाली म्हणून। तुम्ही का दिल्या नाही याचा अर्थ तुम्हाला त्या कमी करायच्यात, मराठ्याचं वाटोळं करायचंय, कारण मी पक्का आरक्षण दिलंय मराठ्याला। आणि हे तुम्हाला गैरसमज पसरायचा आहे काही आमच्या अभ्यासकाच्या माध्यमातून बी, समन्वयकाच्या माध्यमातून बी मराठ्याच्या। हे टिकणार नाही, हे खोटं आहे। मराठा पोरं तुम्ही भयभीत करायचं काम का केलं? कारण हे पक्का आरक्षण आहे मराठा, हो हेच टिकणार आहे, दुसरं कोणतं टिकू शकत नाही। हैदराबाद, सातारा आणि कोल्हापूर संस्थानातील तब्बल 58 लाख नोंदींचा संपूर्ण डेटा सरकार जाहीर करत नसल्याचा जरांगेंनी आरोप केलाय। हा डेटा लपवून मराठा समाजात संभ्रम आणि भीतीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचाही त्यांचा दावा आहे। त्यावर मराठा समाजाला न्याय मिळत असताना ओबीसी समाजाच्या हक्कांचं रक्षण होईल याची सरकार काळजी घेत असल्याचं महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले। तर समितीसमोर प्रत्येकाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावीच लागते असं खासदार अशोक चव्हाणांनी म्हटलंय। ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोन्ही समाजाला जे काही त्यांच्या हक्काचं आहे ते सरकार देत आहे। मी मागेही सांगितलं की आम्हाला कुणालाही या ताटात त्या ताटात करायचं नाही। मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीलाही अन्याय होणे आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर अन्याय होणे, बुलेट ट्रेन दोन्ही समाजावर त्या ठिकाणी सरकारची, दोन्ही त्या ठिकाणी जबाबदारी सरकारची आहे। आम्ही सरकार म्हणून ती जबाबदारी पार पाडतो। फक्त मराठाच नाही तर राज्यामध्ये जेवढे जातीचे प्रमाणपत्र आहेत त्या सर्वांनाच व्हॅलिडिटीची जी प्रक्रिया आहे ती लागूच आहे। ओबीसीना लागू आहे, कुणबी मराठ्यांना लागू आहे, SC ST मुनेर वारलू हे सगळं लागू आहे आणि ती एक कायदेशीर प्रक्रिया आहे। ती एक क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे
आणि ज्याच्यामधून सर्व कागदपत्राची छाननी केली जाते आणि पूर्तता असेल तर काय अडचण येतच नाही. तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधलाय. मराठा, धनगर आणि इतर समाजांच्या मागण्यांवर राजकारण केल्याचा आरोप करत सामाजिक तणाव निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केलाय. एक बघा, फडणवीसांनी आणि भारतीय जनता पार्टीनी मराठा असेल, धनगर असेल, बंजारा असेल, गोवारी असेल, या समाजाची सर्रास फजियत केलेली आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी केली, मराठा वर्सेस ओबीसी, ओबीसी वर्सेस मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी, गोवारी वर्सेस आदिवासी, अशा पद्धतीचं भांडण लावून डिवाइड अँड रूल जे इंग्रजांचं होतं त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये जो जातीय सलोखा होता, एक धार्मिक सलोखा होता, तो संपवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे जी काही घटनात्मक दुरुस्ती करून या समाजाला न्याय देण्याचं काम करता आलं असतं, पण या लोकांना ते करायचं नाही, लोकांना भांडवल ठेवायचं आहे. एवढंच याच्यावर आपण प्रतिक्रिया देऊ शकतो. कुणबी प्रमाणपत्रांचा विषय आता काही अर्जांच्या वैध अवैधतेपुरता उरलेला नाही. तो मराठा समाजाच्या संपूर्ण प्रक्रियेवरील विश्वास आणि भविष्यातल्या अंमलबजावणीशी जोडला गेलाय. एकीकडे सरकार प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा करतंय, तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे नव्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात हा प्रश्न पुन्हा राज्यातलं राजकारण तापवणार असंच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.